चंद्रपूर महानगरपालिकेवर किती कोणी बोंबलू दे, किती कोणीही ओरडू दे, त्यांच्या गळ्याचे नसा फाटतपर्यंत ओरडू दे, पण काँग्रेसचाच महापौर चंद्रपूर महानगरपालिकेवर बसेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मतभेदाचं सोडून द्या, समजातून गैरसमजातून मतभेद होत असतात, अनेक पक्षामध्ये होत असतात. त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये उभी दरी पडली, पण त्यावर कोणी बोलत नाही. जोरगेवार वर्सेस मुनगंटीवार सगळ्यांनी बघितलं, त्यांचेही नगरसेवक वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे आम्हाला त्यावर कोणाच्या याच्यावर पाळायची गरज नाही आणि आम्ही सर्व अधिकार मी प्रदेशाध्यक्षांच्याकडे दिलेला आहे. प्रदेशाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे, कोणाला महापौर करायचा, कोणाला उपमहापौर करायचं, हे सर्व निर्णय मी सांगितलं आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ते निर्णय घ्या आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता आपल्याला बसवायची. भाऊ, तुमची आज भूमिका मावळ आहे. काल तुमचं प्रदेशाध्यक्षांशी काही बोलणं झालेलं का, याच्यात एक तोडगा निघालेला का, तुम्ही आज मावळ भूमिका घेता? मला पक्षासाठी मावळ भूमिका घ्यायची असेल, हात जोडायचे असेल तर मी जोडेल. शेवट मी पक्षाचा शिपाई आहे, काँग्रेस पक्षासाठी काम करतो गेली अनेक 25 वर्ष. त्यामुळं मी बालिशपणा करणार नाही. मला पक्ष म्हणून मला नम्रपणे कोणालाही विनंती करायची तर मी करेन. गटनेता प्रदेशाध्यक्ष ठरवेल, महापौर एका गटाचा, स्थायी समिती अध्यक्ष दुसऱ्या गटाचा, असं समीकरण ठरलं प्रदेशाध्यक्षाच्या बैठकीत. मी सांगितलं समीकरण ठरलं आहे, जे ठरलं आहे. महापौर काँग्रेसचा होईल, सर्व पद गटनेता सुद्धा कुठे अडचण येणार नाही, तो सर्वानुमते ठरेल आणि आम्ही एकत्र आहोत. काही गट ठरलेले आहे का की जो ज्याचा महापौर होईल दुसऱ्याकडे स्थायी समिती दुसऱ्याकडे होईल ना. सत्तेचं वाटप तसंच असते, सत्तेमध्ये सगळ्यांना सामावून घ्यावा लागतो आणि त्यामुळे होणारे सगळं काँग्रेसचेच असणार. महापौर काँग्रेसचा होईल, उपमहापौर सुद्धा काँग्रेसचा होईल, गटनेताही काँग्रेसचा होईल. त्यामध्ये पुढे काही दुमत असण्याचं कारण नाही. तुम्हाला पाठिंबा दर्शवेल त्यांच्या पदरी काय पडणार आहे? तुम्हाला तो पाठिंबा दर्शवेल हो तर त्यांना सुद्धा देऊ ना. जे पाठिंबा दर्शवतील त्यांना गृहीत धरूनच आमची सत्ता असणार आहे. त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून त्यांचं समाधान करूनच सत्तामध्ये सामील आम्ही करणार आहोत. तुमचे आमदार तुम्ही कुठे ठेवले आहे? तुमच्या नगरसेवक तुम्ही कुठे ठेवले आहे? म्हणजे मी गुगलवर ऍड्रेस पाठवतो, त्या ठिकाणी आपण पोहोचू. तुमच्याकडे संवाद असतोच. काही भांडण थोडी आहे प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी. त्यामुळे संवाद कुठे संपला तुटून जाईल असं थोडी असतं. आता समजायचं की चंद्रपूरचा वाद मिटला आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. दोन्ही आमदार एकत्र केव्हा येतील? दोन पार्टी, अर्धे तुमच्याकडे अर्धे ताईंकडे आहे. ते पहिले मुनगंटीवारला विचारल्यानंतर आणि सुधीर भाऊला विचारल्यानंतर आणि जोरगेवारला विचारल्यानंतर आम्हाला विचारावं असं आमची विनंती. हो, तुम्ही उभाटाला सोबत घेणार आहे का? तुमचं सत्ता स्थापनेचं काय गणित असणार आहे? कशा पद्धतीनं तुमची नाही, आम्हाला विश्वास आहे उभाटा आमच्याबरोबर 100% असणार आणि राहील असा आम्हाला विश्वास आहे. आमचं बोलणं झालेलं आहे, चर्चा सुद्धा पुढे गेलेली आहे आणि बाकी संख्याबळ पण आमच्याकडे आहे. फॉर्म्युला काही ठरलेला आहे? महापौर कोणत्या गटाचा, उपमहापौर कोणत्या गटाचा, सत्ता पक्ष नेते कोणत्या गटाचा, स्थायी समिती, असं काही हे सर्व प्रदेशाध्यक्ष ठरवून. भाऊ, कल्याण डोंबिवली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळांना सांगितलंय तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या निर्णयाला आमची मान्यता. 2.5 वर्षात नाही 5 वर्ष काँग्रेसचा महापौर राहील, 5 वर्ष सत्ता राहील. 5 वर्षामध्ये कुठेही तुम्हाला बहुमतामध्ये आम्ही चंद्रपूर शहरातील जनतेला जे काही वचनं दिली, ज्या काही विकासासाठी आम्ही त्यांना आश्वस्त केलं, ते सर्वांची पूर्तता पुढच्या 5 वर्षात आम्ही करायचं. आपण बोलले म्हणूनच म्हणतो ना, ते काही म्हणताय याचा अर्थ आमच्याकडे कधी भाजपा, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्र होणं शक्य नाही, हे अशक्य आहे. जसा भारत पाकिस्तान एक होणं शक्य नाही, तसंच काँग्रेस
आणि भाजपा एक होणं शक्य नाही. MIM MIM ला फायनान्सर जो आहे तो कोण आहे हे काही कालांतराने कळेल. त्याला शक्ती देण्याचं काम, बळ देण्याचं काम कोण करते आहे. काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी या पद्धतीनं जे काही चाललं आहे ते महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे. हे सध्या काही काळासाठी हे सगळं चालेल. सत्यता बाहेर येईल